मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे। शुक्रवार दिनांक 19 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर खोपोली हद्दीत पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या आयशरने अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्याने टेम्पोतील चालकांसह 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे। पहाटेच्या वेळी आयशर चालकाला झोपेची डुलकी लागली आणि पुढे असलेल्या मालवाहू अज्ञात वाहनाला जोरदार धडक बसली। चालक अनिल लाखन गावित वय वर्ष 27 राहणार सिल्वास याचा जागीच मृत्यू झाला। सदर अपघातात आयशर टेम्पोची केबिन पूर्णपणे दबल्याने सदर केबिनमध्ये चालकासोबत असलेल्या अनिकेत बोरसा वय वर्ष 24 राहणार सिल्वास याला गंभीर स्वरूपाची जखम झाल्याने त्याचा देखील जागीच मृत्यू झाला। मात्र अपघातातील अज्ञात वाहन चालक अपघाताची माहिती न देताच पळून गेला आहे। घटनास्थळी आयआरबी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा, मृत्युंजय देवदूत बोरगट वाहतूक पोलीस यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेची टीम यांच्या मदतीने केबिन मध्ये अडकलेल्या मृत व्यक्तींना बाहेर काढून अँब्युलन्स मधून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता खोपोली नगरपालिका रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत। क्रेनच्या सहाय्याने आयशर टेम्पो बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली। वाहनाचा वेग अधिक असल्याने धडक जोरात बसल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे। सदर घटना खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।